मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप आणि कल्पना हे दोघीही आता खूप टेन्शनमध्ये असतात आणि हॉलमध्येच अर्जुन आणि सायलीची वाट पाहत तिथे बसलेले असतात. कल्पना तर नुसत्या एरझऱ्या घालत असते. ती म्हणते, अहो अर्जुन अजून आला नाही, पण त्या सायलीला तरी तुम्ही फोन करा की. मग आता प्रताप म्हणतो, हो त्या सायलीला मी फोन करतो. असं म्हणून तो सुद्धा उठतो आणि कल्पनाला सांगतो, हे बघ अगोदर तू एक काम कर, बसून घे बरं. सारखी आपली फेऱ्या मारती आहे. अगं तुझा पाय दुखेल ना. त्याचवेळी कल्पना म्हणते, असू द्या हो, तुम्ही अगोदर फोन करा बरं अर्जुनला. त्याचवेळी आता अर्जुन आणि सायली हे दोघेही तेथे येतात. तेव्हा तो कल्पनाला आता म्हणतो, मम्मा मम्मा आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला फोनच नाही करता आला तुला. कालपासून माझा फोन स्विच ऑफ झाला होता ना म्हणून. तेव्हा कल्पना आता अर्जुन सायलीला पाहून जरा खुश होते आणि मग नंतर रागातच म्हणते की अर्जुन, अरे जगातले सर्व फोन काय बंद झाले होते का? अरे काहीही करून तू सुखरूप आहे, एवढा निरोप पोचवायचा एवढंही तुला कळत नाही का? तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं, असं म्हणून कल्पना भडकते. तेव्हा अर्जुन कल्पनाकडे पाहतच राहतो आणि तिला विचारतो, मम्मा अगं माझ्या काळजीपोटी तू रात्रभर झोपली नाहीस ना? त्यावेळी कल्पना म्हणते, असं काही नाहीये, कारण तू आता मोठा झाला आहेस, स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतोस, पण घरातील इतरांचा विचार सुद्धा करत जा एवढंच मला म्हणायचं होतं. तर प्रताप सुद्धा म्हणतो, हे बघ आम्हाला तुझी काळजी करणं इतपत वेळ सुद्धा नाहीये आणि त्याची गरज सुद्धा वाटत नाही. अरे काल रात्रीपासनं तू घरी नव्हतास, आम्हाला कळलं सुद्धा नाही. आता सायली देखील अर्जुनकडे पाहून गालात हसत असते, कारण प्रताप आणि कल्पना हे मुद्दामच म्हणत असतात की आम्हाला तुमची काळजी वाटत नाही म्हणून. त्याचवेळी अर्जुन हसतो आणि म्हणतो, मम्मा डॅड तुम्हाला माझी काळजी वाटत नाही, हा ड्रामा मात्र तुम्ही मस्त करताय हां. पण तुम्हाला माहीत नसेल, माझ्या बायकोने मला ऑलरेडी सांगितले, माझ्या काळजीपोटी तुम्ही दोघेही रात्रभर झोपला नाही आहात. तेव्हा सायली मात्र डोक्यालाच हात लावते की यांना काय गरज होती असं सांगण्याची. मग अर्जुन राईट बायको असं विचारतो आणि तिचा पडलेला चेहरा पाहतो. तेव्हा तो आता स्वतःच्या डोक्याला हात लावत म्हणतो, सॉरी. मग सायली अजूनच थोडी रागात त्याच्याकडे पाहते. दुसरीकडे आता महिपत एक चिठ्ठी लिहित असतो, मी मधुकर पाटील आणि माझ्यावर विलासच्या खुनाचा आरोप आहे आणि तो मला मान्य आहे. त्याचा आरोप साक्षी शिखरेवर ठेवला आणि म्हणून माझं मन मला खूप खात आहे आणि म्हणूनच मी आत्महत्या करत आहे, असं तो आता एका चिठ्ठीवर लिहितो. मग आता नागराज आणि प्रिया जरा घाबरलेले असतात की असं चिठ्ठीवर लिहून आता होणार तरी काय. नागराज त्याला स्पष्टपणे विचारतो, असं लिहून काही होणार आहे का? तेव्हा मैपत म्हणतो, खूप काही होणार आहे, असं म्हणून तो त्याच्या पंटरला लगेच आवाज देत इकडे ये रे म्हणून बोलवतो. त्यावेळी त्याचे पंटर धावतच तेथे येतात. त्यांच्या अंगावर चिठ्ठी फेकत आता महिपत म्हणतो, ही चिठ्ठी घेऊन जायचं, त्या मधुकर पाटलाच्या खिशात घालायची, त्याच्या अगोदर त्याच्यावर सही घ्यायची आणि मग त्याला खपवून टाकायचा, त्याला मारून टाकायचा, तो पृथ्वीवर दिसलाच नाही पाहिजे, पण असा मारायचा ना की ती आत्महत्या वाटली पाहिजे, कळलं का तुला, असं म्हणून महिपत त्याच्यावर ओरडतो. तेव्हा ते दोघीही म्हणतात, हो कळलं. मग आता निघा, इथे थांबायचं नाही, असं महिपत म्हणतो. मग ते दोघीही पंटर तेथून जातात. त्याचवेळी आता प्रिया म्हणते, हो अण्णा सर, तुम्ही काय डोकं वापरलंय, यामुळे काय होईल माहिती आहे का, मधुभाऊंनी स्वतः खुनाची कबुली देऊन आत्महत्यासुद्धा केली आणि यामुळे आपली साक्षी ही निर्दोष सुटेल. पण अण्णा सर, हे नक्की वर्क होईल का? तेव्हा महिपत अगदी वेड्यासारखा करत असतो. रागातच प्रियाला म्हणतो की वर्क होईल का, म्हणजे वर्क व्हायलाच हवं. आता मला नडला ना तो अर्जुन सुभेदार, त्याची किंमत त्याला मोजावीच लागणार आणि त्याची किंमत म्हणजे त्याचा तो सासरा, त्याच्या बायकोचा बाप, असं म्हणून महिपत ओरडतो. तर इकडे सायली रूममध्ये असते. अर्जुन फ्रेश होऊन बाहेर येतो. मग आता सायली लगेच त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, आजचा दिवस खरंच आपल्यासाठी खूप महत्त्वाचा होता ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो होता, परंतु एवढ्यात खुश होऊन चालणार नाही, कारण साक्षी फक्त 3 महिन्यांसाठी जेलमध्ये गेलीये. विलासचा खून तिनेच केलाय हे आपल्याला अजून सिद्ध करायचंय आणि अजून बरेच असे पुरावे आहेत जे मी कोर्टामध्ये सादर केलेले नाहीयेत, ते कोर्टामध्ये सादर करण्याची वेळ आलीये, असं म्हणून तो खूप पटापट बोलत असतो. तेव्हा सायली म्हणते, हो हो, अहो श्वास तरी घ्या.
अहो 3 महिन्यांसाठी का होईना तुम्ही साक्षीला जेलमध्ये पाठवलंय. गोष्ट साजरी नको का करायला असं म्हणून ती फक्त आपण दोघांनीच साजरी करायची. त्यासाठी फक्त तुम्ही आणि मीच हवे आहात. त्यावेळी आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. मग सायली विचारते, काय तुमचा वेळ मिळेल का थोडा मला? तेव्हा अर्जुनला आता असं वाटतं की वेगळंच काहीतरी सेलिब्रेशन आहे आणि म्हणूनच तो सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो. अगदी रोमॅन्टिक होतो आणि म्हणतो, तुमच्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे असं म्हणून तो अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहतो. सायली आता म्हणते, खाली चला ना, मी तुम्हाला सांगते. अर्जुन विचारतो, काय खाली कुठे? मग आता सायली लगेच त्याचा हात पकडून त्याला किचनमध्ये घेऊन जाते. मग सायली म्हणते, आजचा आनंद साजरा करायला आपल्या स्वयंपाकघरापेक्षा जास्त चांगली जागा कोणती असू शकते? तेव्हा अर्जुन विचारतो, पण स्वयंपाकघरामध्ये काय सेलिब्रेट करणार आपण? तेव्हा सायली म्हणते, आज पाककला निपुण अर्जुन सुभेदार आणि त्यांची बायको सायली सुभेदार हे दोघेही एकत्र स्वयंपाक करणार आहेत. तेव्हा अर्जुनला काही कळतच नाही. तो नुसता पाक पाक असंच करत राहतो. त्यावेळी सायली आता म्हणते, 1 मिनिट थांबा हा. तेव्हा सायली आता ॲप्रॉन घेते आणि अर्जुनला एक ॲप्रॉन घालते. अर्जुन विचारतो, कुकिंग का? तेव्हा सायली म्हणते, हो. त्यावेळी अर्जुन म्हणतो की कशाला एवढी उगीच मेहनत करायची आहे, आपण काहीतरी ऑर्डर करू ना बाहेरनं आणि मस्त खाऊ. त्यावेळी सायली म्हणते, त्या बाहेरून आणलेल्या पदार्थाला नवरा बायकोने एकत्र बनवलेल्या पदार्थांची चव येणार आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे तुमचं. आणि शेवटी हे छोटे छोटे क्षण तर असे आठवणीत राहतात ना. त्यावेळी अर्जुन म्हणतो, ओके, मी सिनियर शेफ आणि मी तुमचा असिस्टंट. त्यावेळी सायली म्हणते, हो, पण ऐकलं का अर्जुन सुभेदार, माझा नवरा ना खूप मोठा वकील आहे आणि त्यांना माझ्या हातचे सर्व पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांना आवडतील असे पदार्थ बनवायला मला मदत करा. त्यानंतर सायली सांगेल ते काम अर्जुन लगेच गमती जमती करत करू लागतो. तेव्हा सायली त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते. दोघेही अगदी मिळून मिसळून लगेच स्वयंपाक बनवू लागतात. त्यावेळी आता अर्जुन सायलीला सर्व लागेल ती मदत करत असतो. त्यानंतर त्याला कोथिंबीर निवडता येत नसते, तर सायली आता त्याला कोथिंबीर कशी निवडायची हे सांगते. मग तिने सांगितल्यावर अर्जुनला बरोबर ते जमतं. त्यानंतर सायली आता आप्पे बनवत असते. तेव्हा अर्जुन हा खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर सायलीचं लक्ष अर्जुनकडे जातं. तर अर्जुन आता ते बॅटर असं व्यवस्थित मिसळवत तिच्याकडे सारखाच पाहू लागतो. सायली मात्र हसत असते. त्यानंतर ती पुन्हा आपलं काम करत असते. त्यानंतर अर्जुनची नजर तिच्यावरून हटतच नसते, पण त्याच्या चेहऱ्याला जरा ते बॅटर लागलेलं असतं. सायलीचं लक्ष जेव्हा त्याच्याकडे जातं तेव्हा आता ती त्याच्यावर खूप हसत असते. अर्जुन विचारतो, काय झालं? मग आता सायली त्याला इशारा करून सांगते की तुमच्या चेहऱ्याला ते बॅटर लागले. मग तो असा इकडे तिकडे पाहतो. मग त्यानंतर सायली आता ते स्वच्छ करते. मग दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात आणि पुन्हा ते आप्पे बनवू लागतात. त्याचवेळी अर्जुन खूप खुश असतो, कारण सायलीने त्याच्या आवडीचे आप्पे बनवलेले असतात. तर अर्जुन आता त्याच्यावर जे झाकण ठेवलेलं असतं ते असं हातानेच काढायला जातो आणि जोराचा चटका त्याला बसतो. तेव्हा तो आई ग असं करू लागतो. मग सायली लगेच पकड घेते आणि लगेच ते झाकण व्यवस्थित काढते आणि ते आप्पे एका बाउलमध्ये काढते. तेव्हा अर्जुन आता खूपच खुश होतो. त्यानंतर ते दोघेही आता रूममध्ये जातात आणि तेथे गेल्यानंतर एकमेकांकडे पाहतच राहतात. अर्जुन पटकन ते आप्पे खाऊन पाहतो आणि म्हणतो, वाव डिलिशियस. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तुम्ही सुपर शेफ नाही तर सुपर डुपर शेफ आहात. अहो 7 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मला ही चव मिळालीच नसती. त्यावेळी सायली म्हणते, अहो मला आज असिस्टंट सुद्धा तसाच मिळाला होता ना, म्हणून हे शक्य झालं. हो, आता हे करत असताना काम दुप्पट करून ठेवलं ही गोष्ट तर वेगळीच आहे. मग अर्जुन एकदम गप्प होतो आणि आपला पटपट खाऊ लागतो. तर सायली त्याच्याकडे आता पाहतच राहते आणि खूप हसते. त्याच वेळी आता अर्जुन म्हणतो, बाय द वे, पण आपण दोघांनी हे मिळून बनवलं आहे. तुम्ही तर म्हणाला होतात ना सेलिब्रेशन करायचंय, मग माझ्यासाठी स्पेशल असं काय बनवलंय तुम्ही?
तेव्हा आता सायली म्हणते, "तुम्ही डोळे मिटा बरं, मी तुमच्यासाठी लगेच ते सरप्राईज घेऊन येते." त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, "पण काय आहे?" सायली म्हणते, "डोळे तर मिटा." त्यावेळी अर्जुन डोळे मिटतो, सायली पटकन तिकडे जाते. अर्जुन म्हणतो, "आहात कुठे तुम्ही?" असं म्हणून तो इकडे-तिकडे तिला शोधू लागतो, पण ती तेथे नसते. तो मध्येच आता डोळा उघडून पाहतो, तर सायली तेथे नसते. पण ती येईल या भीतीने तो लगेच आपले डोळे बंद करतो आणि मग त्यानंतर सायली तेथे येते. आणि म्हणते की आता डोळे उघडा बरं. तेव्हा अर्जुन आता लगेच डोळे उघडतो, तर सायलीने आता मोहितो ड्रिंक अर्जुनच्या आवडीचं बनवलेलं असतं आणि त्याच्यासाठी घेऊन ती आलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, "अरे वा, खूप छान आहे." असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो. त्याच वेळी आता सायली म्हणते, "तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये बोलत होतात ना, तेव्हा मला तुमचा खूप अभिमान वाटत होता. खरंच मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणून तुमच्यासारखा कर्तबगार नवरा मला मिळालाय." तेव्हा अर्जुन आता सायलीलाच क्रेडिट देतो आणि म्हणतो, "तुम्ही नसतात ना, तर मी काहीच करू शकलो नसतो मिसेस सायली. कारण तुम्ही माझी स्ट्रेंथ आहात, माझा बॅकबोन आहात. सो हे यश फक्त माझं नाही, तर आपल्या दोघांचं सुद्धा आहे." तेव्हा सायली म्हणते, "पण हे सेलिब्रेशनसाठी मी हे बनवले ना तुमच्यासाठी, मोहितो म्हणतात याला." त्यावेळी अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. त्यावेळी आता सायली विचारते, "काय?" मग अर्जुन विचारतो, "तुम्हाला माहीत आहे का?" मग सायली म्हणते, "हो." तेव्हा आता घ्या की, तुम्ही प्या की, असं सायली म्हणते. अर्जुन म्हणतो, "नाही, तुम्ही पण घ्या." मग आता असं म्हणून ते दोघेही एकमेकांना चिअर्स करतात. त्याचबरोबर अर्जुन आणि सायली हे दोघेही आता एकमेकांच्या हातामध्ये असं हात ठेवतात. त्याचबरोबर एकमेकांना ते ड्रिंक्स पाजतात. त्याचवेळी ते दोघेही खूप खुश होतात, एकमेकांकडे पाहून हसतात आणि आपला आनंद सेलिब्रेट करतात. तर दुसरीकडे आता मधुभाऊ हे आपले रस्त्याने घरी येत असतात. मार्केटमधून घरी येत असतात, तेव्हा आता प्रचंड ऊनसुद्धा असतं आणि त्यांना त्या उन्हाचा चटकासुद्धा बसत असतो आणि म्हणून ते जरा असं घाईघाईतच घरी चाललेले असतात. तेव्हा त्यांच्या पाठोपाठ आता महिपतचे गुंड असतात. त्यानंतर त्यांना अशी शंका येते की कोणीतरी माझा पाठलाग करतंय आणि म्हणूनच ते आता लगेच थोडं मागे पाहतात, तर त्यांना 2 माणसं दिसतात. तेव्हा ते गुंड काय करतात, तर लगेच आपलं खाली पडलंय काहीतरी याची ॲक्टिंग करत खाली वागतात आणि ते घेण्याचा प्रयत्न करतात. मग मधुभाऊंना ही गोष्ट समजू नये यासाठी त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, "नक्की कोण असेल ही माणसं आणि माझा पाठलाग का करतायत?" असं म्हणून ते खूपच घाबरतात आणि बिचारे आपले पुढे पुढे चाललेले असतात. नंतर मागे मागे वळून पाहतात, तर आता त्या गुंडांना लगेच समजतं हे मागे वळून पाहत आहेत आणि म्हणूनच आता ते लगेच जरा फास्ट चालू लागतात. त्यावेळी आता मधुभाऊंना वेगळीच शंका येते, काहीतरी गडबड आहे, म्हणून ते अगदी थोडेसे धावतच चाललेले असतात. त्यानंतर पुन्हा एकदा ते मागे पाहतात, तर ते गुंड दोन्हीही दिशांना लपून बसतात. मधुभाऊ मागे पाहिल्यानंतर त्यांना ते गुंड दिसत नाही आणि म्हणूनच ते पटकन अजून पुढे चालू लागतात. काही वेळानंतर ते गुंड पुन्हा एकदा मधुभाऊंचा पाठलाग करतात. तेव्हा मधुभाऊ अगदी धावू लागतात आणि घाबरून अगदी घामाघूम झालेले असतात. त्यानंतर आता ते गुंड अजूनही मधुभाऊंचा पाठलाग करायचे काही सोडत नाही, तर मधुभाऊ आता खूपच धावू लागतात. त्यानंतर दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही गाडीतून चाललेले असतात. तेव्हा आता सायली म्हणते, "अहो, आज मधुभाऊ आणि कुसुमताई किती खुश होते ना?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "हो." मग सायली म्हणते, "पण त्यांच्याशी फार काही बोलताच आलं नाही, कारण मनामध्ये सतत एकच विचार येत होता की आई बाबा खूप काळजी करत असतील." तेव्हा अर्जुन म्हणतो, "म्हणूनच आता आपण त्यांच्या घरी चाललोय, कारण मला माहीत आहे त्यांना भेटल्याशिवाय तुमचं सेलिब्रेशन काही कंप्लीट होणार नाही." मग सायली म्हणते, "हो, ते तर आहेच." त्यावेळी आता ते दोघेही चाललेले असताना मग सायली मध्येच म्हणते, "थांबा थांबा." तेव्हा अर्जुन पटकन गाडी थांबवतो आणि जरा घाबरतो, विचारतो, "काय झालं?" तेव्हा सायली म्हणते, "थांबा हा, मी आलेच." अर्जुन विचारतो, "कुठे?" सायली म्हणते, "हो आले, थांबा हो." तर दुसरीकडे मधुभाऊ अगदी धावू लागतात. त्यांच्या हातात 2 पिशव्या असतात. कशाबशा
ते घेऊन अगदी स्वतःचा जीव वाचवत ते पुढे पुढे धावू लागतात. त्यानंतर लगेच ते आपल्या जनता चाळीमध्ये जातात. त्याचवेळी ते गुंड आता मधुभाऊंचा पाठलाग करत करत तेथे येतात आणि समोर मधुभाऊंना जनता चाळीमध्ये जाताना पाहतात. परंतु आता तेथे सर्व वस्ती असल्यामुळे त्या गुंडांचाही नाईलाज होतो आणि ते दोघेही डोक्यालाच हात लावतात. इकडे सायली आता अर्जुनकडे येते. मग अर्जुन विचारतो, काय हो कुठे गेला होतात? मग आता सायली म्हणते, काय हो मी माझ्या माहेरी चालले आणि आपण असं रिकाम्या हाताने जायचं का? तेव्हा अर्जुन विचारतो, मग काय? तेव्हा सायली म्हणते, अहो कुसुमताईला जिलेबी खूप आवडते आणि मधुभाऊंना ढोकळा खूप आवडतो आणि म्हणून त्यांच्यासाठी ते घेतलं, बाकी काही नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे वा, तुम्हाला सर्वांच्या आवडीनिवडी चांगल्याच माहीत आहे. सायली म्हणते, हो असणारच ना. अर्जुन आता तिच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो, निघायचं का? सायली म्हणते, हो. मग आता ते दोघेही जायला निघतात. इकडे आता मधुभाऊ घरामध्ये येतात आणि दरवाजा बंद करून घेतात. गुंडांपासून कसेबसे वाचून ते आता घरी आलेले असतात, त्यामुळे त्यांना जरा आता बरं वाटतं. इकडे ते दोन्हीही गुंड म्हणतात, काय करायचं काय आता? म्हाताऱ्याला तिथेच ठोकला असता, परंतु तेथे खूप गर्दी होती. पण म्हाताऱ्याला तेथेच ताब्यात घेतला असता, मारला असता तर मग लोकांनी आपल्याला मारलं असतं. पण आता करायचं काय? महिपतच्या भीतीने ते दोघेही एकमेकांना विचारतात. त्यावेळी आता घरात जाऊ आणि त्याला ठोकू असं आता ते दोघेही ठरवतात आणि मग त्यानंतर लगेच मधुभाऊंच्या घराजवळ येतात. जोरात दरवाजाला लाथ मारतात. तो दरवाजा आता निघतो. त्यावेळी आता मधुभाऊंना ते खूप मारू लागतात. तेव्हा मधुभाऊ आता जोराजोरातच ओरडू लागतात की सोडा मला, सोडा मला, असं म्हणून ते आजूबाजूच्या लोकांना देखील मदतीसाठी आवाज देऊ लागतात. तेव्हा कुणी माझ्या मदतीसाठी आहे का असं म्हणून आता लगेच मधुभाऊ मोठ्याने आता ओरडू लागतात. इकडे सायली आणि अर्जुन मात्र आता मधुभाऊंकडेच येत असतात आणि ते दोघेही मधुभाऊंना पुन्हा भेटणार म्हणून खूप खुश असतात. तर आता इकडे मधुभाऊंना तेथे सोफ्यावर ते गुंड बसवतात आणि ती चिठ्ठी काढतात, जी महिपतने लिहून दिलेली असते ना ती. त्यानंतर आता मधुभाऊंवर गण रोखत लगेचच गुंड म्हणतात की हे बघ म्हाताऱ्या, तुला जिवंत राहायचं असेल ना तर या चिठ्ठीवर सही करावी लागेल. तेव्हा मधुभाऊ आता खूपच घाबरतात आणि म्हणतात, हे पहा, मी कोणत्याही चिठ्ठीवर वगैरे सही करणार नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगतोय असं म्हणून ते आता त्या चिठ्ठीवर सही करण्यासाठी नकार देतात. मग दुसरा गुंड म्हणू लागतो, तू अनपढ आहेस का? गुपचूप सही करायची हा. नंतर तो गुंड म्हणतो की तुझी मुलगी सासरी गेली आहे ना, मग तिकडेच तिचे तुकडे तुकडे करू का? तेव्हा आता मधुभाऊ खूपच घाबरतात आणि म्हणतात, असं काही करू नका. त्यावेळी मग सही कर असं म्हणून आता मधुभाऊंना खूपच फोर्स करत असतात. त्याचवेळी इकडे अर्जुन आणि सायली अजूनही रस्त्यातच असतात, मधुभाऊंकडे येत असतात. तर दुसरीकडे मधुभाऊ काय करतात तर पटकन हळूच असा पेन घेतात आणि ती चिठ्ठी पटकन वाचू लागतात. त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की मी मधुकर पाटील आणि मीच विलासचा खून केला आहे, परंतु मी साक्षी शिखरेवर त्याचा आळ घेतला आणि म्हणून मला आता खूप गिल्टी फील होतंय, माझं मन मला खातंय, त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे, असं काहीसं त्यावर लिहिलेलं असतं. तेव्हा मधुभाऊ आता हे वाचून खूपच घाबरतात. नंतर मधुभाऊंचा अगदी थरकापच उडू लागतो. तेव्हा ते आता विचारतात, अहो हे काय काय लिहिलंय काय तुम्ही यावर आणि यावर मी कसं सही करू? तेव्हा आता तो गुंड लगेच धमकी देतो की पोरीला उडवू का, नाहीतर गुपचूप सही कर. नाईलाजाने सायलीसाठी मधुभाऊंना आता त्यावरती सही करावी लागते. त्यानंतर तो गुंड म्हणतो की सॉरी हा म्हाताऱ्या, अरे तू यावर सही केली ना तरीही आता जिवंत राहणार नाही. तेव्हा मधुभाऊंची आता बोबडीच वळते. ते विचारतात, काय? मग आता हो, आम्ही तुला जिवंत सोडणार नाहीये असं आता ते गुंड म्हणू लागतात. तेव्हा मात्र आता मधुभाऊंना खूपच मोठा धक्का बसतो. लगेच आता ते दोघेच्या दोघे गुंड मधुभाऊंचा गळा दाबू लागतात. मधुभाऊ मात्र विरोध करत असतात, परंतु ते गुंड आता दोघे असल्यामुळे काही हटत नसतात. त्यानंतर काही वेळाने आता कुसुमताई घरी येते आणि समोरचं दृश्य पाहते आणि तिला तर प्रचंड धक्का बसतो. तेव्हा ती वाचवा वाचवा असं मोठ्यानेच म्हणते. त्यावेळी मात्र आता तिचाच हात एक गुंड पकडून ठेवतो आणि दुसरा गुंड असतो ना तो मधुभाऊंचा गळाच पकडतो. मधुभाऊंना खूप त्रास होऊ लागतो, काय करावं सुचत नाही, कारण ते गुंड अजिबात मागे हटत नसतात. इकडे सायली आणि अर्जुन दोघेही खूपच खुश असतात आणि
चाळीमध्ये आलेले असतात. इकडे कुसुम मात्र एकटी बिचारी आता लगेच त्या गुंडाबरोबर लढू लागते. तर मधुभाऊंना सोडा सोडा असं मोठ्यानेच ती ओरडत असते. वेळी तो गुंड मधुभाऊंचं तोंड खूप जोरातच पकडतो. इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही आता घराजवळ येतात. तेव्हा कुसुम आता जोरातच मोठ्याने ओरडते की वाचवा कुणीतरी. तेव्हा आता सायली आणि अर्जुनच्या कानावर हा आवाज पडतो. तर मधुभाऊंच्या डोक्यातच आता जोरात आता एक गुंड बंदूक घालतो. त्यामुळे आता मधुभाऊ बेशुद्ध होता. सायली बरोबर तो आवाज ऐकते आणि कुसुमताई काय झालं काय झालं असं म्हणतच पुढे येते. घरात आल्यानंतर अर्जुन हा स्पष्टपणे त्या दोन्हीही गुंडांना आता खिडकीतून उडी घेताना पाहतो. त्यावेळी मात्र आता तो त्यांच्या पाठीमागे धावणार असतो. पण मधुभाऊ आता तेथे बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्याची पावले तिकडे काही वळत नाही. मग आता सायलीला आणि अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता मधुभाऊ अहो काय झालं तुम्हाला असं म्हणून अर्जुन सुद्धा विचारतो. तेव्हा सायली म्हणते काय झालं अगो कुसुमताई. आता त्या दोघीही लगेच मधुभाऊंना उठवण्याचा प्रयत्न करत असतात. अर्जुन म्हणतात तुम्ही बाहेर येऊ नका, इथेच थांबा, मी पटकन बघून आलो त्यांना असं म्हणून तो धावतच बाहेर जातो. त्यानंतर नेमका आता इकडे गेट लावलेला असल्यामुळे त्या गुंडांना काही जाता येत नाही. पण ते चाळीतल्या लोकांवर ओरडतात आणि बाहेर जाण्याच्या प्रयत्नात असतात. तोच अर्जुन आता तेथे येतो आणि त्या दोन्हीही गुंडांना पकडत विचारतो तुम्ही कोण आहात, तुम्हाला कुणी पाठवलंय असं म्हणून तो त्यांना चांगलंच बदडून काढणार असतो. पण एक गुंड काय करतो अर्जुनचाच गळा मागून पकड. अर्जुन एकटा असल्यामुळे काही करू शकत नसतो. त्यानंतर एक गुंड काय करतो तर पटकन गेट उघडतो आणि लगेच बाहेर जातो. त्याचवेळी एक गुंडाला अर्जुन चांगलाच पकडून ठेवतो आणि त्याला दुसरीकडे लोटत आता विचारतो सांग तुला कुणी पाठवलं होतं इथे आणि तू का मारत होतास ते अगोदर बोल. तो काहीच बोलत नाही. तो आता अर्जुनलाच उलट मारतो आणि तिथून धूम ठोकतो. आता अर्जुन चा नाईलाज होतो कारण मधुभाऊ आतमध्ये बेशुद्ध अवस्थेत असतात आणि मग तो लगेच घरी धाव घेतो. इकडे सायली मधुभाऊंना आता थोडं पाणी पाजते. त्यावेळी आता कुसुमताई थोडी उशी घे ग असं म्हणून सायली तिला उशी घ्यायला सांगते आणि मधुभाऊंच्या तिथे पाठीजवळ ठेवते. आता मधुभाऊंना बोलण्यासाठी अंगात ताकद सुद्धा नसते कारण आता त्यांना खूपच जबर मार लागलेला असतो. त्यांना जखमसुद्धा थोडीफार झालेली असते. तेव्हा सायली आणि कुसुमताई या दोघीही खूपच काळजी करत असतात. काही वेळानंतर अर्जुन तेथे येतो आणि मधुभाऊ तुम्ही बरे आहात ना असं विचारतो. त्यावेळी सायली म्हणते थोडंसं वाटतंय त्यांना बरं, पण कोण होती माणसं, सापडलीत का. अर्जुन म्हणतो नाही ना हो, पळून गेली ती. तेव्हा नरकात जातील ती माणसं, माझ्या मधुभाऊंना त्रास दिला का त्यांनी असं कुसुम रागातच म्हणते. तेव्हा सायली म्हणते नक्कीच त्या महिपतची माणसं असणार कारण साक्षीला यांनी जेलमध्ये पाठवलंय ना म्हणून तो चवताळून उठला असेल. तर आता काही वेळानंतर अर्जुन म्हणतो मला तर कळतच नाही नक्की काय चाललंय. त्यावेळी सायली म्हणते मला माहीत आहे महिपतनीच हे केलंय. अर्जुन म्हणतो मला शंका तशीच येते परंतु जर आता मधुभाऊंना मारण्याचा ते का प्रयत्न करतील. अहो मधुभाऊंना जर मारलं साक्षीकडे बोर्ड दाखवलं जाईल आणि मधुभाऊ जिवंत राहिले तर महिपत कशाही प्रकारे सिद्ध करू शकतो ना की विलासचा खून मधुभाऊंनी केलाय. मग मधुभाऊंच्या जीवावर ते का उठतील असा प्रश्न अर्जुनच्या मनात असतो आणि तो त्याबद्दलच विचार करतो. त्यानंतर आता मधुभाऊ हे थोडे शुद्धीवर येतात आणि म्हणतात त्या गुंडांनी ना माझ्याकडून एका पेपरवर सही करून घेतलं. तेव्हा सायली विचारते काय चिठ्ठीवर. आता अर्जुनला देखील धक्का बसतो नक्की कसली चिठ्ठी. तेव्हा अर्जुन विचारतो त्यात काय लिहिलं होतं. मग आता मधुभाऊ म्हणतात मी घाईमध्ये वाचलं. मग मधुभाऊ सांगू लागतात की त्यामध्ये साधारण मजकूर असा होता विलासचा खून मी केलाय आणि म्हणूनच मी आत्महत्या करतोय. तेव्हा सायली आणि अर्जुनला मोठा धक्काच बसतो. तेव्हा सायली आता विचारते काय. मग आता कुसुम म्हणते त्या महिपतने तुमच्याकडून कबुली जबाबावर आधी सही करून घेतल्यासारखं झालं तर हे. तेव्हा अर्जुन भडकतो आणि म्हणतो त्या नीच माणसाचा हा प्लॅन होता का. आता मग सायली विचारते मधुभाऊ अहो तुम्ही का केलीत सही. तेव्हा मधुभाऊ म्हणू लागतात अगं बाळा, अगं तुला जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली आणि म्हणूनच मला ती नाईलाजाने सही करावी लागली. त्यानंतर अर्जुन विचारतो ती चिठ्ठी कुठे आहे. मग आता त्यातल्या एका गुंडाने त्याच्याच खिशात ठेवल्याचं मधुभाऊ सांगतात. हा कुसुमताई म्हणते की जाऊ द्यात मधुभाऊ, आता टेन्शन घेऊ नका, महिपत पुन्हा तुम्हाला काही करणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही कुसुमताई,
अहो, महिपतच्या जीवाला अजून धोका आहे. तेव्हा सायली विचारते, काय? मग आता अर्जुन म्हणतो, साक्षीला सोडवण्याचा महिपतने फुल अँड फायनल प्लॅन केला आहे. तेव्हा मधुभाऊ सेफ नाही आहेत, आपल्याला त्यांना दुसरीकडे कुठेतरी ठेवायला हवं, म्हणजे तिथे राहायला त्यांना घेऊन जायला हवं असं अर्जुन म्हणतो. त्यावेळी सायली म्हणते, काय करायचं मग आता, कुठे यांना पाठवायचं? अर्जुन म्हणतो की आपल्या घराशिवाय सेफ जागा कोणतीच असू शकत नाही, त्यामुळे आपण तिकडेच यांना घेऊन जाऊयात. तेव्हा आता सायली म्हणते, चालेल. त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात, नाही, लग्नाच्या प्रकरणामुळे जे काही झालं त्यामुळे मी नाही आता तुमच्या घरी येऊ शकत. अहो, तिथे कसं येणार मी, माझा जीव गेला तरीही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला एक मुलगा असता तर तुम्ही आलाच असतात ना, त्याचं ऐकलंच असताना, मग माझंही ऐका. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मला सगळं मान्य आहे, परंतु प्लीज तुमच्या घरी येऊन राहण्याचा आग्रह करू नका. तेव्हा सायली म्हणते, ते खूप मानी आहेत, नाही ऐकणार तुमचं. मग आता कुसुम विचारते की काका काकूंच्या आश्रमामध्ये. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, आणि चैतन्याचं सुद्धा घर त्याला माहीत आहे. आता मधुभाऊ तर तिथे सुद्धा सेफ नसतील. तेव्हा मधुभाऊ हट्ट करतात, हे पहा, मी कुठेही जाणार नाही, मी कुठेही जाणार नाही, मला काहीही होणार नाही, मी आपल्या इथेच राहतो, ते हट्टानेच म्हणतात. त्यावेळी कुसुम म्हणते, मधुभाऊ, ही हट्ट करण्याची वेळ नाही आता. तेव्हा ते म्हणतात, हट्टीपणा नाही, पण माझा निर्णय झालेला आहे, मी याच घरात राहतो, दुसरा कोणताही मार्ग माझ्या डोळ्यासमोर तरी दिसत नाही. तेव्हा सायलीच्या मनात येतं आणि ती लगेच सर्वांना बोलून दाखवते की एक व्यक्ती आहे. मग सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा ती म्हणते, माझ्या इतकंच मधुभाऊंना एक व्यक्ती आहे जी सांभाळू शकते. तेव्हा सर्वजण आता कोण आहे नक्की असं विचारतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मधुभाऊ रस्त्याने चाललेले असताना महिपतचे गुंड पुन्हा एकदा मधुभाऊंच्या अंगावर गाडी घालणार असतात. त्याचवेळी मात्र आता जानकी तेथे येते. मधुभाऊ असं जोरात ओरडत त्यांना मागे खेचते, त्यांचा जीव वाचवते. त्यानंतर सायली तिचे आभार मानते आणि हे बघ जानकी, अगं पुढचे 7 दिवस मधुभाऊ इथे तुझ्या घरी राहिले तर चालेल का असं ती विचारते. तेव्हा जानकी म्हणते, हो चालेल, तोपर्यंत तुम्ही केस लढा. आता सायली लगेच जानकीचे अर्जुन हा ऋषिकेशचे आभार मानतो. त्याचवेळी आता ऐश्वर्या सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते, दुसऱ्यांच्या बापाचा जीव वाचवून तुमच्या बापाची होळी कधी होईल ना कळणार नाही, आणि मी मात्र नामानिराळी राहणारे ठरलं तर मग, असं जेव्हा ती म्हणते तेव्हा समोर हाताची घडी घालून आता सायली आणि जानकी उभ्या असतात. ऐश्वर्या खूपच घाबरते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.